नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, ना तरी देहांतीची मी आयावे, मग आपण पयाते न्यावे, हेही नाही स्वभावे, जे आधीची मज मीनले. ज्ञानेश्वरीतील अध्याय 8 ओवी क्रमांक 137. 8व्या अध्यायाच्या प्रारंभी अंतिम तत्वज्ञान विचाराशी संबंधित असे 6 प्रश्न विचारल्यानंतर अर्जुनानं जो शेवटचा प्रश्न विचारला आहे तो आधीच्या प्रश्नांच्या तुलनेनं सोपा आहे. त्याचा तत्वज्ञानाशी कोणताही संबंध नाही. किंबहुना आपण आपलं सारं जीवन ईश्वरनिष्ठ वृत्तीनं न्यावं आणि मृत्यूच्या क्षणीही आपली तीच वृत्ती कायम राहावी अशी जी इच्छा कोणत्याही सात्विक वृत्तीच्या आणि श्रद्धाशील माणसाच्या ठिकाणी असते, तिला अनुसरून तो प्रश्न आलेला आहे. अर्जुनानं विचारला आहे, देवा, आत्मसंयमन करणारे असे जे कुणी असतात त्यांनी अंतकाळी तुला कशा प्रकारे जाणावं? सोप्या भाषेत हा प्रश्न असा की अखेरच्या क्षणी ईश्वराचं स्मरण कसं राखावं? मृत्यूच्या क्षणी आपला शरीरावर ताबा राहिला नाही तर ईश्वराचं स्मरण घडणार नाही, ही या प्रश्नामागची चिंता आहे. 8व्या अध्यायाच्या अखेरच्या भागात या प्रश्नाच्या अनुषंगानं भक्तांच्या मनाची धारणा मृत्यूसमयी कशी असते याचं काही वर्णन आलं आहे. तिथली ही ओवी आहे. भगवंत म्हणतात की जे भक्त मला येऊन पोहोचतात त्यांना परमसिद्धी प्राप्त होते, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. पण भक्तांचं विशेषत्व वर्णन करताना ज्ञानदेवांनी असं म्हटलं आहे की भक्तांचा देहपाताचा क्षण सुखाचा व्हावा यासाठी त्यांना कोणतीही चिंता करावी लागत नाही. त्यांची ती सारी चिंता स्वतः भगवंतच वाहतात. भक्तांनी भगवंतांचं स्मरण करावं आणि मग त्यांनी धाव घ्यावी, यात विशेष काय आहे? एवढेही परिश्रम त्या भक्तांना भगवंत पडू देत नाही. मृत्यू समयीची व्याकुळता त्यांच्या चित्तात उत्पन्न होऊ नये यासाठी भगवंत त्या भक्तांची आत्मज्ञानविषयक जाणीव जागी ठेवतात. त्यांना कोणतेही आयास पडू न देता भगवंत आपल्याकडे नेतात. किंबहुना अशा प्रकारे भगवंत त्यांना नेतात हे म्हणणंही बरोबर नाही. ज्ञानदेव या ओवीत भगवंतांच्या मुखानं म्हणतात, त्या भक्तांच्या मृत्यूच्या क्षणी मी मुद्दाम यावं आणि त्यांना माझ्याकडे घेऊन जावं असं घडत नाही, कारण ते भक्त आपल्या शरीराचा त्याग करण्याच्या आधीच माझ्याशी एकरूप होऊन गेलेले असतात.